बऱ्याच घरांमध्ये लहान मुलांना चॉकलेटचे दूध दिले जाते। शाळेत जायच्या आधी सकाळी सकाळी मुलगा काय खाणार म्हणून आई त्याला चॉकलेटचं दूध देते, किंवा टीव्हीवरची ऍड बघून मुलांची उंची वाढवावं किंवा इतर काही कारणांसाठी अशा प्रकारे चॉकलेटचे दूध दिले जाते। किंवा लहान मुलं भाजी पोळी खायला कंटाळा करतात किंवा आवडीची भाजी नसेल तर ती भाजी खाण्यास कंटाळा करतात, तर अशा वेळेस ते दूध मागतात। परंतु लहान मुलांना दूध देणे किती योग्य आहे आणि लहान मुलांना दूध देणार असाल तर त्यामध्ये काय टाकावे जेणेकरून ते दूध हेल्दी ठरेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्वांची माहिती घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजकाल आपण टीव्हीवरची ऍड बघून बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेटचे पावडर आपल्या मुलांना दुधामध्ये टाकून देतात। जेवणाच्या ऐवजी लहान मुलं अशा प्रकारे दूध पितात, किंवा त्यांना जर भूक नसेल तर बळजबरीने अशा प्रकारचे दूध दिले जाते, किंवा लहान मुलगा उपाशी झोपू नये, उपाशी शाळेला जाऊ नये म्हणून अशा प्रकारचे दूध दिले जाते। परंतु हे कितपत योग्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आयुर्वेदामध्ये लहान जी मुलं असतात, जी बाल्यावस्था असते, त्याचे 3 प्रकार सांगितले आहे, म्हणजे 3 अवस्था सांगितल्या आहेत। एक क्षीराद, दुसरी क्षीर अन्नाद आणि तिसरी अन्नाद। क्षीराद म्हणजे की जे लहान बाळ असतं, जे 6 महिन्यापर्यंतच, ते पूर्णपणे आईच्या दुधावर डिपेंड असतं, म्हणजे त्याला कंप्लीट 6 महिन्यापर्यंत वरचं काहीही देऊ नये। मॉडर्न सायन्स मध्ये सुद्धा 6 महिन्यापर्यंत ब्रेस्ट फिडिंग करायला सांगितली आहे। त्यानंतर दुसरी अवस्था म्हणजे क्षीरन्नाद। जसं बाळाला दात यायला सुरुवात होते तेव्हा थोडं थोडं त्याला वरचं सुद्धा खायला सुरुवात केली जाते, किंवा 6 महिन्यानंतर जे पातळ पेज वगैरे असतात अशा प्रकारचे पदार्थ बाळाला दिले जातात आणि सोबत आईचे दूध दिलं जातं। आणि अन्नाद अवस्था म्हणजे जेव्हा बाळाला जे दुधाचे दात असतात ते पूर्णपणे आलेले असतात, साधारणतः 1.5 ते 2 वर्षापर्यंत बऱ्यापैकी बाळांना दात येतात, तर अशा वेळी दुधाचा जो वापर आहे तो कमी प्रमाणात करावा आणि जे वरचं जे खायचे पदार्थ असतात, वरचा जो आहार असतो, भाजी पोळी फ्रुट्स, हे सर्व जे पदार्थ आहेत ते पदार्थ बाळाला दिले पाहिजे। मॉडर्न सायन्स नुसार 12 वर्षापर्यंतचा बालक हा बालक म्हणून सांगितलं आहे, म्हणजे चाइल्डहुड सांगितलं आहे। परंतु आयुर्वेदामध्ये 16 वर्षापर्यंत चाइल्डहुड सांगितलं आहे। बाल्यावस्था जी आहे ती 16 वर्षापर्यंतची सांगितली आहे। जेव्हा बाळाची क्षीराद अवस्था असते आणि काही कारणास्तव जर आईला दूध आले नाही, तर अशा वेळी काय करावे, तर याच्यासाठी आयुर्वेदामध्ये धात्री दूध, म्हणजे आपण जी एखादी बाई आहे, तिला नुकतीच ती सुद्धा बाळंतीण आहे, तिला सुद्धा दूध येत आहे, तर अशा स्त्रीचे दूध त्या बाळाला द्यायला सांगितले आहे। आणि ती स्त्री कशी असावी याचे सुद्धा काही गुणधर्म सांगितले आहे, की ती प्रेम करणारी असावी, चिडचिड करणारी नसावी, तिचा जो आहार आहे तो सात्विक असावा आणि त्या बाळाची काळजी घेणारी असावी, असे बरेचसे गुण त्या धात्रीचे सांगितले आहे। आणि हे धात्रीचे गुण असलेले जे दूध असते ते दूध त्या बाळाला व्यवस्थित पोषक ठरेल असं सांगितलं आहे। आणि जर दुसरे दूध सुद्धा अशा प्रकारचे अवेलेबल नसेल, असे जर दूध सुद्धा उपलब्ध झाले नसेल, तर अशा वेळी गाईचे दूध किंवा बकरीचे दूध वापर करायला सांगितलं आहे। तर बकरीचे दूध आजकाल सहसा मिळणे हे खूप म्हणजे सहजासहजी मिळणं अशक्य आहे, त्यामुळे गाईचे दूध वापरले हे एकदम चांगलं आहे। आणि जी गाय आहे ती गाय कशी असावी, तर जी आपली देशी गाय असते त्या गाईचं दूध असावं, आणि हे दूध सुद्धा धारोष्ण असावं। तर हे जर धारोष्ण दूध जर त्या बाळाला दिलं तरच त्या गाईच्या दुधाचे जे गुणधर्म आहेत ते बाळाला पोहोचतील, नाहीतर त्याच्या विपरीत त्याचा परिणाम होऊन बाळाला
वेगवेगळे आजार सुद्धा होऊ शकतात. तर असे हे धारोष्ण गाईचे दूध जे आहे ते रसायन आहे, जीवनी आहे, जीवनदान देणारे आहे. तसेच अतितृष्ण असेल म्हणजे अति तहान लागली असेल तर ती तहान कमी करणारे आहे, बुद्धिवर्धक आहे. हे दूध बलवर्धक आहे. तसेच थकवा दूर करणारे आहे. जीर्णज्वर, मूत्रकृच्छ यासारख्या व्याधींवर खूप उपयुक्त आहे. जर चेहऱ्यावर निस्तेजता असेल किंवा कुणाला भ्रम होत असेल तर अशा वेळी गाईचे दूध प्यावे आणि गाईचे जे निरस दूध असतं ते आपल्या चेहऱ्याला लावलं तर त्या चेहऱ्याचं तेज सुद्धा वाढायला मदत होते. तर अशा प्रकारे धारोष्ण गाईच्या दुधाचे गुणधर्म आयुर्वेदामध्ये सांगितले आहे. धारोष्ण दूध म्हणजे काय तर जेव्हा गवळी आपल्या गाईचे दूध काढतो, जेव्हा ती धार तो आपल्या पातेल्यामध्ये घेतो, ते जे दूध असतं त्याला धारोष्ण दूध असं म्हणतात. तर जे पण गुणधर्म आहेत ते धारोष्ण दुधाचे सांगितले आहे. असे जर दूध पिले तर त्या गाईच्या दुधाचे सर्व गुणधर्म आपल्याला मिळू शकतील. आणि या व्यतिरिक्त आजकाल जे दूध मिळतात जवळपास पॅकेटचे दूध असतात. तर हे दूध कशा प्रकारे बनतं ते गवळी आपले दूध दुधाच्या कारखान्यामध्ये देतात, मग त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, मग ते पॅकेटमध्ये पॅक केलं जातं आणि मग दुकानामध्ये विकलं जातं. आणि दुकानामध्ये विकल्यानंतर सुद्धा जेव्हा आपल्या घरी येतं ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो, पुन्हा गरम करतो, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवतो. तर अशा प्रकारे जेव्हा दूध आपण जर वापरत असाल तर ते सुद्धा तेवढं गुणदायी ठरणार नाही. उलट फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध किंवा वारंवार गरम केलेलं दूध हे दोष निर्माण करणारे ठरू शकतं. व्हिडिओच्या पुढे आता आपण बघूयात की जर लहान मुलांना दूध द्यायचं असेल तर त्यामध्ये काय टाकावं, दूध कधी द्यावं. तर हे अशा प्रकारचे जे गाईचं दूध जर तुम्हाला अवेलेबल असेल तर हे जे दूध आहे तर ह्या दुधामध्ये तुम्ही शतावरी चूर्ण किंवा शतावरी कल्प टाकू शकता. बाजारामध्ये शतावरी कल्प, शतावरी ग्रॅन्युल्स मिळतात. तर 1 चमचा हे जे शतावरी ग्रॅन्युल्स आहेत ते 1 कप दुधामध्ये टाकावे. किंवा जर तुमचा मुलगा जास्त प्रमाणात दूध पित असेल तर मोठा चमचा तुम्ही 1 ग्लास दुधामध्ये टाकू शकता. ते दूध आपल्या मुलांना द्यावे. किंवा घरच्या घरी तुम्ही त्यामध्ये वेलचीची पावडर टाकू शकता. त्यामुळे सुद्धा दुधाला चव येते आणि कफ न वाढण्यास मदत होते. किंवा यासारखंच तुम्ही थोडीशी दालचिनीचा तुकडा किंवा थोडीशी सुंठ पावडर त्या दुधामध्ये, गरम दुधामध्ये टाकावी. किंवा थोडीशी हळदीची पावडर गरम दुधामध्ये टाकावी. त्यामुळे कफ वाढणार नाही आणि दुधाचे गुणधर्म आपल्या मुलाला मिळेल. त्यानंतर तुम्ही यामध्ये बदाम सुद्धा टाकू शकता किंवा कोणतेही ड्रायफ्रुट्स टाकून ते दूध तुम्ही आपल्या मुलांना देऊ शकता. अशा प्रकारे जर दूध पिलं तर त्या दुधाचे गुणधर्म, दुधाचे जे गुण सांगितले आहे त्याचा फायदा आपल्या मुलांना होऊ शकतो. त्यानंतर हे दूध कधी द्यावं तर साधारणतः रात्री दूध द्यायला सांगितलं आहे. कारण की सकाळचा जो काळ असतो तो कफाचा असतो आणि बाल्यावस्था जी आहे ती कफाची आहे, कफ प्राधान्य असलेली आहे. आणि जर अशा वेळी तुम्ही सकाळी दूध दिलं तर तो बाळांचा कफ अधिक प्रमाणामध्ये वाढेल. म्हणून लहान मुलांना सर्दी, खोकला अशा गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार होत असतात. म्हणून हे जे दूध आहे ते आपल्या मुलांना रात्री झोपायच्या आधी द्यावं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.